अमेरिकेनं जोरदार मारा केलाय। या हल्ल्यामध्ये तब्बल 5,000 पाउंडांच्या म्हणजेच 2,268 किलोंच्या बॉम्बचा मारा केलाय। क्षेपणास्त्र तळावर जमिनीखाली इराणचे अनेक बंकर होते। या बंकरमध्ये इराणच्या अनेक अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा साठा केल्याची माहिती होती। त्यांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशानं इराणनं बंकर ब्लस्टर बॉम्बचा मारा केला। अमेरिकी लष्करानंच ही माहिती जारी केली आहे। हा बॉम्ब अतिशय खर्चिक आहे। एका बॉम्बची किंमत काही लाख डॉलर आहे। असे एकाहून अधिक बॉम्ब होर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या क्षेपणास्त्र तळावर डागण्यात आले। या बॉम्बमुळे इराणच्या क्षेपणास्त्र साठ्याला मोठा धक्का बसल्याचंही मानलं जात आहे। तर हा बंकर ब्लस्टर बॉम्ब नेमका काय असतो बघूया। अमेरिकेकडून 2,268 किलोच्या बॉम्बचा इराणी क्षेपणास्त्र तळावर मारा करण्यात आला। इराणच्या क्षेपणास्त्र तळावरील जमिनीखालचे बंकर्स शक्तिशाली बॉम्बद्वारे फोडण्यात आले। जमिनीखालील बंकर्स फोडण्यासाठी बंकर बस्टर बॉम्ब वापरला जातो। एका बंकर ब्लस्टर बॉम्बची किंमत तब्बल $2,88,000 इतकी असते। गेल्या वर्षी अमेरिकेनं इराणच्या आण्विक तळांवर 30,000 पाउंडांच्या बॉम्बचा मारा केला होता। तर इराणकडून रात्रीच्या अंधारात इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा भडीमार करण्यात आलेला आहे। इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये इस्रायलमध्ये 2 जण ठार झालेत तर अनेक जण जखमी झाल्याचं कळत आहे। इराणच्या हल्ल्यामध्ये अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालंय। इराणचा पश्चिम आशियातील आखाती देशातल्या तळांवर देखील जोरदार मारा सुरू आहे। इराकमधील अमेरिकी तळांवर देखील इराणनं जोरदार मारा केलाय। अल उदैद, अल धाफरा या हवाई तळावर इराणनं जोरदार मारा केलाय। कुवेतच्या अली अल सलेम हवाई तळावरही तुफान हल्ला करण्यात आलाय। पश्चिम आशियातलं युद्ध त्यामुळे आणखी विक्राळ अवस्थेत पोहोचलं। ऑपरेशन टू प्रॉमिस अंतर्गत हल्ल्यामध्ये वाढ करण्यात येणार असल्याचं IRGCनं म्हटलंय। इराण युद्धामध्ये त्यांची सर्वात घातक क्षेपणास्त्र उतरवण्याच्या तयारीत असल्याची ही माहिती आहे। पुढची महत्त्वाची बातमी, अली लारिजानींच्या हत्येचा इराणकडून बदला घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। इराणनं इस्रायलवर रॉकेट हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। हल्ल्यामध्ये इस्रायलच्या 60 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालाय असा दावा इराणनं केलाय। इराणच्या हल्ल्यामध्ये 200 पेक्षा अधिक जखमी झाल्याचाही दावा इराणनं केलाय। तर इस्रायलच्या हल्ल्यामध्ये काल इराणचे 3 बडे नेते ठार झाल्याचं कळत आहे। इराणच्या संरक्षण प्रमुखांसोबतच त्यांचा मुलगाही हल्ल्यामध्ये ठार झाल्याची शक्यता आहे। इस्रायलनं हा दावा केलाय। अली लारिजानी यांचे पुत्र अली रजा बियात हे सुद्धा ठार झाल्याचा दावा करण्यात येतोय। अली रजा बियात हे इराणी काउन्सिलचे उपाध्यक्ष होते। संरक्षण प्रमुख अली लारिजानी यांचाही इस्रायली हल्ल्यामध्ये ते ठार झालेत। बासिस प्रांतातले कमांडर गुलाम रेजा सुलेमानी देखील ठार झालेत। लारिजानी आणि सुलेमानींच्या मृत्यूची इराणकडूनही पुष्टी करण्यात आली आहे। लारिजानी हे आतापर्यंत इराणी प्रत्युत्तराचं नेतृत्व करत होते। लारिजानींच्या मृत्यूनंतर आता इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा भडीमार केला जातोय। तर जसं आपण बघतो इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे संरक्षण प्रमुख अली लारिजानी ठार झालेत आणि इराणकडून देखील या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे। लारिजानी हेच कालपर्यंत इराणच्या प्रत्युत्तराचं नेतृत्व करत होते। संरक्षण प्रमुख ठार झाले असले तरी सुद्धा प्रत्युत्तर कायम राहील असा इराणनं निर्धार केलाय। लारिजानी इराणच्या
रिव्हॉल्युशनरी गार्डचे प्रमुख होते आणि त्यांनीच इराणमधली निदर्शनंही मोडून काढली होती. तर इराणचे संरक्षण प्रमुख अली लारिजानी यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा देखील मारला गेल्याचा दावा करण्यात येतोय. लारिजानींचा मुलगा अली रझा बियात यांचाही मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलने केलाय. अली रझा बियात हे इराण काउन्सिलमध्ये उपाध्यक्ष होते. तर आपण इराणचे 2 वरिष्ठ कमांडर मारल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केलाय. आमचं हवाई दल इराणच्या अनेक शहरांवर हल्ले करत असल्याचं देखील नेतान्याहूंनी म्हटलंय. Two of the terrorist chieftains, the top terrorist chieftains of this tyranny, our aircraft are hitting the terror operatives on the ground, in the crossroads, in the city squares. In the past 24 hours, we knocked out 2 of तर इस्रायलकडून इराणच्या लष्करी तळांसोबत त्यांच्या नेत्यांवरही हल्ले करण्यात येत आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी नेत्यांना लक्ष्य करण्याचे आदेश दिले. नेतान्याहूंच्या आदेशानंतर काल इराणी संरक्षण प्रमुखांवर हल्ला झाला. लेबनॉनमधल्या हिजबुल्लाच्या नेत्यांना देखील ठार करण्याचे आदेश देण्यात आले. तर इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर भीषण हवाई हल्ला केलाय. या संयुक्त कारवाईत इराणच्या बसिच दलाचं अतोनात नुकसान झालंय. अंदाजे 300 सैनिक आणि अनेक वरिष्ठ कमांडर ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर इराणकडून इस्रायलवर हल्ले सुरूच आहेत. इस्रायलवर इराणनं क्षेपणास्त्र हल्ला केलाय. राजधानी तेल अवीववर इराणनं क्षेपणास्त्र डागलेत. त्यामुळे इमारतींचं मोठं नुकसान झालंय. तर इराणकडून दुबईवर पुन्हा जोरदार हल्ला चढवण्यात आलाय. एकाच वेळी अनेक ड्रोन्सनी दुबईवर हल्ला करण्यात आला. UAEच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं ड्रोन्सचा मार्ग रोखला. ड्रोन्सना हवेतच